पंढरपूर तालुक्यातील भोसे इथं सुमारे 15 वर्षापूर्वी बांधलेल्या पाण्याच्या टाकीचा अद्याप कसलाच उपयोग झालेला नाही आणि परिसरातील लोकांच्या नळाला पाणीच आलं नाही। मागील 2 वर्षापासून भोसे गावातील प्रमुख असलेल्या प्राथमिक शाळांचं बांधकाम रखडलेलं आहे। त्यामुळे या दोन्ही शाळांचे बांधकाम तातडीनं पूर्ण करून पाणीपुरवठा योजना देखील कार्यान्वित करावी या मागणीसाठी पाण्याच्या टाकीखालीच प्राध्यापक महादेव तळेकर व त्यांचे सहकारी अमरण उपोषणाला बसलेत। 12 ते 15 वर्षापूर्वी बांधलेल्या पाण्याच्या टाकीचं पाणी आजपर्यंत लोकांच्या घरात पोहोचलं नाही ही आश्चर्याची गोष्ट आहे। लोकांकडून याची पाणीपट्टी वसूल केली जाते। या पाणीपुरवठा योजनेची दुरुस्ती सुद्धा बिलं काढलेली आहेत, ज्याच्यासाठी लाखो रुपये शासनानं खर्च केलं, मात्र एकाही घराला पाणी मिळालं नाही। ग्राम प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे गेल्या 2 वर्षापासून शाळांचं बांधकाम रखडलंय। स्थानिकांनी 2 वेळा ग्रामपंचायत कार्यालयात भेटून सुद्धा हे काम सुरू केलेलं नाही। या उलट प्रशासनाकडून त्यांचं बिल सुद्धा काढून पैसे उचलले आहेत। वर्गखोल्या नसल्यामुळे विद्यार्थी उन्हात पावसात बाहेर झाडाखाली किंवा शेडनेटमध्ये बसतात। एका छोट्या शेडमध्ये 4 ते 5 वर्गांचे विद्यार्थी एकत्र बसतात। विद्यार्थ्यांना साध्या शौचालयाची देखील व्यवस्था नाही। अशा वेळी मुलींना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत आहे। तसेच शाळेतील बेंच, फळा व इतर शैक्षणिक साहित्यांचं उन्हा पावसानं नुकसान झालंय। प्रशासनाच्या याच निर्ढावलेपणाला जाग आणण्यासाठी ग्रामस्थांनी उपोषण सुरू केलंय। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दिवाणमळा आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रानमळा भोसे या दोन्ही शाळांचे काम त्वरित पूर्ण करावे, तसेच दिवाणमळा पाणीपुरवठा योजना ही कागदावरच असलेली आणि अनेक वर्षापासून बंद असलेली पाणीपुरवठा योजना त्वरित सुरू करावी या मागण्यांसाठी हे आमरण उपोषण सुरू केलं असून जोपर्यंत हे सर्व कामं होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन थांबवणार नाही, उलट हे आंदोलन आणखी तीव्र करू असा इशारा उपोषणकर्ते प्राध्यापक महादेव तळेकर आणि त्यांच्या सहकार्यांनी दिलाय। या आज महात्मा गांधी जयंतीच्या निमित्तानं आम्ही आज या ठिकाणी जवळजवळ 20 जण आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलो आहे। माझ्यासोबत हे दिवाणमळा शालेय समितीचे अध्यक्ष आहेत आणि रानमळा शालेय समितीचे अध्यक्ष आहेत। दोन्ही शाळा पाडून जवळजवळ 2-2.5 वर्ष झाले। तिथली सगळी मुलं बाहेर उन्हात बसतात, सावलीला बसतात, झाडाच्या सावलीला बसतात। फळा लावायला सुद्धा त्यांना अक्षरशः त्यांना तिथं जागा नाही आहे। अशी अवस्था त्या ठिकाणी आहे। एका ठिकाणी तर परवा दिवशीच रानमळ्याच्या शाळेच्या ठिकाणी मोठा नाग निघाला होता, जिथं मुलांना शेडनेट बांधून बसायची व्यवस्था केली। आम्ही त्यांना मागच्या 6 महिन्यापासून विनंती करतोय, अगोदर शाळा बांधा, बाकीची इतर गोष्टी राहू द्या, पहिल्यांदा शाळा झाली पाहिजे, मुलांची सोय झाली पाहिजे। पण त्यांचं कुठल्याही गोष्टीचं ग्रामसेवक आणि इथले प्रशासन दखल घेत नाही। त्याच पद्धतीने या ठिकाणी ही जी दिसते ती दिवाणमळा पाणीपुरवठा योजनेची पाण्याची टाकी आहे। आम्ही मुद्दाम या ठिकाणी बसलो आहे, त्याचं कारण असं आहे की दिवाणमळा पाणीपुरवठा योजनेची टाकी जवळजवळ 15 वर्ष झाले बांधून, त्यासाठी विहीर आली, 43 लाख रुपये आले। 3-4 वस्त्यांना म्हणजे सावंत वस्ती, कुरके वस्ती, तळेकर वस्ती आणि दिवाणमळा पाणीपुरवठा योजना असं ह्या वस्तीचं नाव आहे। तर ह्या पाणीपुरवठा योजनेचं पाणी आज तागायत त्या वस्तीपर्यंत पोचलंच नाही। कोणाच्याही दारात नळ नाही, कधीही पाणी त्या ठिकाणी पोचलेलं नाही। त्यामुळं आम्ही ह्या कॅनॉलचं किंवा ह्या टाकीचं पाणी जोपर्यंत त्या संबंधित लोकांच्यापर्यंत पोचत नाही, जोपर्यंत शाळा बांधल्या जात नाहीत, तोपर्यंत आम्ही या उपोषणापासून हटणार नाही। आणि कालच रात्री संभाजीराजे छत्रपतींचा फोन आलेला होता, ते सुद्धा ह्या 2-3 दिवसात जर का नाही दखल घेतली तर ते स्वतः या ठिकाणी येत्या 7 तारखेला संभाजीराजे या ठिकाणी येत आहेत। त्यामुळं तोपर्यंत तरी आम्ही या ठिकाणी बसायचा निर्धार या ठिकाणी केला आहे। पण प्रशासनानं खऱ्या अर्थानं शाळेच्या मुलाचा विषय म्हटल्यानंतर बसूच द्यायला नाही पाहिजे होतं, पण निगरगट्ट लोक आहेत। ज्या ठिकाणी लाकडं, फळ्या, सेंटरिंगचं सामान आणलेलं सुद्धा काल अर्ज दिल्यानंतर ती घेऊन गेली। म्हणजे अशी जर का परिस्थिती भोसेसारख्या ठिकाणी जर का असेल तर ही प्रचंड लाजिरवाणी गोष्ट आहे। आमचं मत दुसरं कुठलंही नाही, शाळा बांधाव्या, मुलांची सोय करावी आणि पाणीपुरवठा योजनेचं पाणी प्रत्येक संबंधित त्या घरापर्यंत पोच करावं। ज्यांच्यासाठी योजना आहे तिथंपर्यंत ते पाणी पोचलं पाहिजे, एवढीच आमची प्रामाणिक इच्छा आहे। किती दिवसापासून पाण्याचा प्रश्न आहे? 10-15 वर्षापासूनचा प्रश्न आहे हा। हां, तर हे पाईपलाईन केल्यापासून तिथं पाणीच गेलं नाही। पाणी येते, विहीर खणली, पाणी येते, पण पाणी कुठं जाते ते माहितीच नाही। दुरुस्तीची बिलं सुद्धा काढली, 2-2 वेळा टाकीच्या दुरुस्तीचं बिल काढले, पाईपलाईन दुरुस्तीचं बिल काढले,
पण पाणी काय तिथंपर्यंत पोचलं नाही. आता ही त्यांच्या मळ्याच्या लास्टच्या इथून 5 किलोमीटरवरती असलेल्या तिथली आहेत, हे ह्यांच्या इथंपर्यंत पाणीच पोचलं नाही अजून. पोलीस प्रशासनावर काय आलं भेटायला? आम्ही सर्वजणाला भेटायला आम्ही स्वतः गेलो होतो, पण आत्तापर्यंत तरी आज सकाळपासून तर कोणी भेटायला या ठिकाणी आलेलं नाही. येतील, नाही आले तर आम्ही वेगळ्या पद्धतीनं आंदोलन, आमची इथं उपोषणाची टीम बसून दुसरे आंदोलन करायचे आम्ही सगळीजण तयारीत आहोत. नाही आले तर आम्ही टाकीवरती सुद्धा आंदोलन करणार आहे. इथं वरती जाऊन चढून बसणार, किती दिवस येत आहेत बघणार, नाही तर उड्यासुद्धा मारू आम्ही त्यासाठी. आम्ही आता गप्प बसणार नाही. बस झालं, किती दिवस असते नुसतं ऑफिस ग्रामपंचायतचं चांगलं झालं ग्रामसेवकाला बसायला म्हणजे गावाचा विकास नसतो. त्यासाठी काहीतरी प्रॉपर करावं लागतं. शाळेच्या मुलांची जर अशी अवस्था असेल तर बाकी इतरांच्या गोष्टीला काय करायचे? सगळ्या शाळा गळत आहेत, कुठले ते गज दिसत आहेत. बऱ्याचशा जिल्हा परिषदच्या प्राथमिक शाळांवरती दुरुस्तीची बिलं काढली, पण त्या मुख्याध्यापकांना पैसेच दिले नाहीत ग्रामसेवकांनी. त्यांनी त्या शाळांवरती हे टाकलेत, काय टाकले, कागद टाकलेत प्लास्टिकचे, शाळा गळू नये म्हणून. एवढी वाईट अवस्था कुठं असते का? त्यामुळं किमान बरं आमच्या गावात साहेब 30-35 अधिकारी आहेत. ह्या 5-7 वर्षातल्या अधिकाऱ्यांची संख्या कमी झाली. 30-35 अधिकाऱ्याचं असलेलं गाव आहे. म्हणजे शाळांच्या बाबतीमध्ये प्रचंड खबरदारी घेतली जात होती पाठीमागच्या 10-15 वर्षापूर्वी. त्याचा आजकाल काही मागमूसच राहिलेलं नाही. त्यामुळं शाळा बांधणे आणि पाणीपुरवठा योजनेचं पाणी शेवटच्या टोकापर्यंत गेल्यानंतर तिथलं पाणी पिऊनच आम्ही उपोषण सोडणार आहे. तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही. त्यासाठी मग टाकीवरती चढून उपोषण करायची वेळ आली तरी चालेल. मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रानमळा या पालकाच्या वतीनं या उपोषणासाठी बसलेलो आहे. कारण गेले 2 ते 2.5 वर्ष झालं आमच्या शाळेचं बांधकाम जे रखडलं गेलेलं आहे ते अद्याप पूर्ण झालेलं नाही. आमची मुलं सध्या झाडाखाली या ऊन वारा पाऊस या अवस्थेमध्ये झाडाखाली बसून शिकत आहेत रोज. तर ह्या शाळेचं काम पूर्ण झाल्याशिवाय आम्ही इथून उपोषण सोडणार नाही. प्रशासनाची दखल घ्यावी आणि लवकरात लवकर मुलांना बसण्यासाठी शाळेचे काम करून द्यावं. तसंच मागच्या 8 दिवसापूर्वी जी शेडनेट पर्यायी व्यवस्था शेडनेट मारून एक शेड करून दिले मुलांना बसायला, तर त्याच्यामध्ये साप निघाला होता. म्हणजे इतकं तिथं बेकार अवस्था आहे. त्याच्यामध्ये आमची मुलं जीवाशी खेळलं जाते मुलांच्या. तर तो आमचा प्रश्न लवकरात लवकर शासनानं मार्गी लावावा ही आमची सर्वांच्या वतीनं विनंती. मी सुनील गावंदरे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दिवाणमाळा शिक्षण समितीचा अध्यक्ष आहे. शाळा आमची रोड टच आहे. शाळेचे 2 वर्षापासून काम रखडलेलं आहे. शाळा उकळून टाकली आहे. सगळी मुलं रस्त्यावर म्हणजे रस्त्याच्या कडेला झाडाखाली बसतात. शिक्षकांचा फळ्याचा आणि खडू आणि विद्यार्थी यांचा संबंध कसलाही नाही. 2 वर्षापासून 4 वर्ग एका वर्गात बसवले जातात अंगणवाडीच्या. त्या अंगणवाडीचे शिक्षकां पूर्ण 5 वर्ग म्हणजे अंगणवाडी आणि 4 वर्ग 1ली ते 4थी असे 5 वर्ग एका वर्गात बसवले जातात. आणि ते कोणालाही मेळ नाही. फक्त शाळा घेतली जाते. मुलांची सोय व्हावी त्यासाठी आम्ही उपोषण करत आहे आणि शाळेचा प्रश्न मार्गी लागला प्रशासनानं. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.